शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटेला बांधणार असले, शेवटी माझा समाजसुद्धा राज्यात 50% जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाही आहे, हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमुठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आत्तापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेटसुद्धा नाही तुमचं. मग महाराष्ट्रात नाही, पण बेटसुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना. दुसऱ्यावर म्हणता येतं, निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठींची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याचं आपल्या शेपट्याचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो, आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरडे आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हेवरावरच राहतो. आणि हेवराला मंथरेनं शाप दिलेला आहे. ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. मग परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस येतो. मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तोवर. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असा माणूस. सगळं होईल, मी मोरस्तर मुंबई सोडित नाही. काय म्हणते तू? कुठं चालू आहे? हा बघ, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी
देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका आता, वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती आहे, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमच्या रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्यात. रस्ते अडवतेत वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठितान मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते, पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातलेले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईन तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल, त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग, हे सगळ्या पोरं इथून माघारी जाते. पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही, हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल. ती वेळ येऊ देऊ नका. कोण म्हणलं? चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी, लाल दिसती, नुसती इवळती. चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि तिचा सारखाच न्याऊ करते नुसती, खलास. आणि लगेच हागती का लगेच निघती. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ. अरे बेट्या, नेता नाही येतो, जात येतोय, शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला. काय याचा शहाण्णव कुळी रे भंगार? तू नेता बाप नाही तो, समाज बाप येतो. 96 कुळीतला 96 कुळीच असं असतं, 96 कुळी ही मायबाप त्याची जनता असते, नेता बाप नसतो त्याचा 96 कुळीचा. तू एक काम कर, तू 96 कुळीचा 9 काढून टाका, 6च राय. मग कवर चाटेव नेत्याची, रातभर चाटेव. आता मी दादाला काही बोललो का? दादा म्हणजे राणे साहेबाला, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काही बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध? तू काय यागळ्या बेटातला जन्मालेला आहे का? यागळ्या बेटात पैदा झाला का तू? दादाचं अस्सल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या काय कीच? माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा, आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला, दादा
आणि निलेश साहेब, मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आत्तापर्यंत, त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषणात, तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं आणि ते नीट जर नाही राहिलं, त्याला असा लाल करतो ना एखाद दिवशी,